गोंदिया जिले के सड़क अर्जुनी तालुका अंतर्गत राजमार्ग क्रमांक 53 पर 5 जनवरी 2025 को सड़क अर्जुनी के वन परिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने रात्रि गश्त पर थे और गोपनीय सूत्रों के आधार पर जानकारी मिली कि शेंडा क्षेत्र से एक मालगाड़ी क्रमांक MH40DJ3101 आ रही है। बिना लाइसेंस सागौन का परिवहन तस्करी के दौरान वन परिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने फुटाला गांव के पास गश्त कर रहे थे। जब वाहन का निरीक्षण किया गया तो उन वाहनों में बिना लाइसेंस के सागौन का परिवहन करते हुए लगभग 17 लाख रुपए मूल्य की सागौन पाया गया, जिसे वन परिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने ने जब्त कर लिया। सड़क अर्जुनी तालुका में सागौन चोरी और रेत चोरी के कारण वन रेंज अधिकारी मिथुन तरोने एक्शन मोड पर काम करते नजर आ रहे हैं। इस समय तालुका में बड़े पैमाने पर सागौन चोरी का कारोबार चल रहा है। वन रेंज अधिकारी गोपनीय स्तर पर बिना किसी अधिकारी को सूचित किए रात में गश्त करते हैं। मिथुन तरोने को वन रेंज कार्यालय सड़क अर्जुनी सागौन का प्रभारी बनाया गया है। चोर ठेकेदार रेत तस्करों को धमकी दी गई है। उस वक्त कार्यवाही का नेतृत्व वन रेंज अधिकारी मिथुन तरोने ने किया था और उनके ड्राइवर समीर बंसोड़ ने भी तालुका और वन रेंज अधिकारियों में यह कार्यवाही की थी और रेत तस्करों पर कड़ी कार्यवाही की जाएगी। आम्हाला गुप्त माहिती होती की आमच्या सड़क अर्जुनी वन क्षेत्रामध्ये काही वाहनं जंगलातील तोड करून सागवान मौल्यवान सागवान झाडांची तस्करी करून बाहेर नागपूरला नेत असल्याची माहिती आम्हाला मिळाली। मग त्यानंतर आमचे पथक होते, गस्ती पथक, मी स्वतः आणि माझे 3 चमू होते गस्तीवर। आम्हाला माहिती मिळाली की एक वाहन शेंड्यामधून नागपूरला जात असताना माल घेऊन जंगलातून माल घेऊन चाललाय। तर आम्ही त्या वाहनाचा पाठलाग केला आणि तो पाठलाग करून वाहन फुटाळ्याला आम्ही वाहन पकडलं आणि तो वाहन आम्ही सड़क अर्जुनी आपल्या कार्यालयामध्ये आणलं। इथं चेक केलं रात्रीला 3 वाजता, तर आम्हाला त्याच्यामध्ये सागवान मौल्यवान वृक्ष आढळले। त्यानुसार आम्ही आता आमची भारतीय वन अधिनियम 1927 नुसार कारवाई केली आहे आणि पुढील चौकशी सुरू आहे। यामध्ये सध्या 3 आरोपी मिळाले आहे, आणखी एक आरोपी फरार आहे आणि आणखी 5 ते 6 आरोपी ज्यांची आम्हाला नावे माहीत नाही ते पण मिळण्याची शक्यता आहे। यामध्ये अंदाजे गाडीसह 13 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आम्ही गस्तीवर होतो आणि ही गाडी जंगलाच्या दिशेने जंगलाकडून निघाली तेव्हा आम्हाला डाऊट आला की ह्या गाडीमध्ये माल असू शकतो। तर आम्ही गाडीचा पाठलाग केला आणि त्यांना विचारला, तर त्यांनी संशयास्पद उत्तर दिली। मग आम्हाला समजलं की या गाडीमध्ये काहीतरी आहे। मग आम्ही ही गाडी इथं कार्यालयात घेऊन आलो आणि तपासणी केली असता यामध्ये मुद्देमाल मिळून आला। हा माल नागपूरला जात होता। नागपूरला लकडगंज एरिया आहे, तिथं आरा मशीन आणि लाकडाचे जे व्यापारी आहेत तिथं मोठ्या प्रमाणात आहे। यांच्या सांगण्यावरून हा माल ते लकडगंजला नेत होते। चौकशी दरम्यान त्यांनी आता सांगितले की यापूर्वी पण आम्ही माल इथून 3 वेळा इथून माल नेलेला आहे म्हणून ही 4थी वेळ होती। अजून आमची चौकशी आता सुरू आहे। पूर्ण माहिती होईल तेव्हा आम्ही तुम्हाला परत कळवू। नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की। बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, ICU थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर।